मंडळी, छोटे मोठे तंटे आणि भांडण हे नुकसानदायक ठरत असतात. कधी ना कधी एक मोठी समस्या निर्माण करत असतात. पण आजच्या घटनेतील ननद आणि वहिनी या दोघींची भांडण या कुटुंबासाठी खूप उपयोगी ठरली. ननद आणि वहिनी या दोघींची भांडण जेव्हा विकोपाला गेली त्यावेळेस सासू कबरीतून उठून मुर्दा वर आला आणि त्या मुर्द्यानं असं काही रहस्य आपल्या सुनेविषयी उलगडलं की ज्याने फक्त कुटुंबासमोरच नाही तर या संपूर्ण लोकांसमोर एक असं सत्य आणून सोडलं. काय आहे ही संपूर्ण घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा या शहरातली. आणि या मथुरा शहरामध्येच आमिर आपल्या आईबाबासोबत राहत होता. आमिरचे वडील अनवर, त्याची आई अनवरी असे यांचं हे कुटुंब होतं. 2020 मध्ये अनवरचं लग्न हाथरसची राहणारी हिना हिच्यासोबत झालं. आता लग्नाला जवळजवळ 5 ते 6 वर्ष झालेली होती. आणि आमिर आणि त्याचे वडील दोघेही ड्रायव्हरचं काम करत होते. दोघेही ट्रक चालवत होते आणि ट्रक चालवत असल्यामुळे तर नेहमी घर सोडून बाहेर गावी असायचे, ट्रकवर प्रवास करत असायचे. 3 मार्च 2026च्या दिवशी सकाळी दिवस उगवण्याच्या आत जी हिना होती, हिनं आपल्या नवऱ्याला आमिरला फोन केला आणि तो आपल्या पत्नीला बोलायला लागला. त्याच वेळेस जी हिना होती ही काही न बोलता जोरजोराने मोठमोठ्याने फोनवर फक्त रडू लागली. आणि आमिरला आता काही सुचत नव्हतं की नेमकी हिना का मुळे रडत आहे. तो तिच्याशी वारंवार विचारपूस करत होता, चौकशी करत होता की तुला रडायला काय झालं, नेमकं काय झालं ते सांग. पण हिना अगोदर बराच वेळ काही रडायला लागलेली होती. त्यानंतर कशी बशी ती आईबद्दल सांगते की आई आता आपल्याला सोडून निघून गेलेली आहे. म्हणजेच हिनाची सासू अनवरी हिचा मृत्यू झाला आहे अशी हिनं बातमी आमिरला दिली. आमिरला जेव्हा ही बातमी कळाली त्यावेळेस तो दिल्लीला होता आणि लगेच मग तो आपल्या घराकडे रवाना झाला. लगेच तो आपल्या वडिलांना याची सूचना देतो आणि वडील त्याचे आणि तो दोघेही मग आपल्या घरी मथुरा या ठिकाणी आपल्या घरी येतात. तिथं आल्याच्या नंतर मग सर्व काही जे काही त्यांचे नातेवाईक होते, जे काही त्यांचे मित्रमंडळी होते, हे सर्वजण तिथं एकत्र झालेत. आणि एकत्र झाल्याच्या नंतर सर्वांनाच या महिलेनं म्हणजे हिनाने सांगितलं की रात्री तर व्यवस्थित झोपलेलीच होती, पण झोपेमध्येच माझ्या सासूबाईला काय झालं हे नेमकं मलाही काही कळालं नाही. जेव्हा मी उठवत होते त्यावेळेस ते कोणतीही हालचाल करत नव्हत्या. सर्वांना वाटलं की यांना हृदयाचा अटॅक आला असेल, हार्ट अटॅक आला असेल आणि ह्यामध्ये ज्याचा मृत्यू झाला असेल असं सुनचंही म्हणणं होतं. आणि आता इतर सर्व काही कुटुंबियांचंही अशाच प्रकारे म्हणणं होतं. त्याच प्रकारे आता कुटुंबियांनी जास्त चौकशी न करता जे काही पुढील अंत्यविधीची प्रक्रिया असते हे अंत्यविधी पार पाडला. आणि त्यानंतर मग असेच काही आता हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. पण असेच काही दिवस 7 ते 8 दिवस लोटल्याच्या नंतर 8 दिवसाच्या नंतर जी वहिनी आहे ही ना या घरची सून हिची आपल्या ननदेसोबत काही छोटी मोठी कुरबुर सुरू झाली. दोघींमध्ये वादविवाद सुरू झाले आणि ह्या दोघींची वाद एवढे विकोपाला गेले की दोघी एकमेकींना नको तसे बोलायला लागलेले होते. आता ज्या वेळेस ननद ही आपल्या वहिनीला बोलत होती तर वहिनी ही आपल्या ननदेला प्रत्युत्तर देत होती. दोघींची भांडण एवढी काही टोकाला गेली. त्यानंतर मग वहिनीच्या तोंडून असे काही शब्द निघालेत की ती थेट आपल्या ननदेला म्हणते की जास्त तू बडबड करू नकोस, नाहीतर मी जसं तुझ्या आईला संपवलं त्याच पद्धतीने मी तुलाही संपवील आणि तुलाही मी त्याच प्रकारे गाडून टाकील. अशी जेव्हा ही धमकी आपल्या ननदेला देते त्यावेळेस सर्वच चक्रावून जातात. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण आजपर्यंत सर्वांनी समजलेलं होतं, जवळजवळ 1 आठवडा निघून गेलेला होता. एका आठवड्याच्या नंतर जी हिना होती तिच्या तोंडून एक असं वाक्य ऐकल्याच्या नंतर सर्वांनाच मात्र आश्चर्य वाटलं. मग सर्वांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला की नक्की जी आमिरची आई अनवरी होती हिच्यासोबत काहीतरी हिनाने घातपात केलेला आहे असं आता अनवरीच्या नवऱ्याला म्हणजेच आमिरच्या वडिलांनाही वाटत होतं आणि आमिरलाही वाटत होतं. आणि जी आमिरची बहीण होती जिची भांडण हिनासोबत लागलेली होती या सर्वांनाच आता वाटत होतं की हिनानं काहीतरी नक्की तिच्या सासूसोबत घातपात केलेला आहे. लगेच पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल करतात की एका रहस्यमय पद्धतीने अनवरीचा मृत्यू झालेला होता. आम्हाला सर्वांनाच वाटलं होतं की तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असावा आणि तिच्या सुनेचं म्हणजे हिनाचंही म्हणणं होतं की ती हार्ट अटॅकने मरण पावली आहे. आणि आम्हाला सर्वांना असं वाटल्यामुळे आम्ही तिचा अंत्यविधी केला, तिला आम्ही दफन केलेला आहे. आणि पण आता हिच्या तोंडून एक असं वाक्य ऐकलेलं आहे, हिनं तिच्या ननदेला धमकी दिलेली आहे की तुझ्या आईप्रमाणे मी तुला सुद्धा संपवून टाकील. तर आम्हाला आता संशय वाटत आहे की हिनाने तिच्या सासूला जीव मारला असावं, तिचा त्याच्यामध्ये काहीतरी हात असावा.
आणि ह्यानंतर मग पोलिसांनी त्यांची तक्रार लिहून घेतली, दाखल करून घेतली, पण पोलीसही काही याच्यावर कोणतेही रिॲक्शन घेत नव्हते किंवा कोणतेही काही याच्यावर कारवाई करत नव्हते. त्यानंतर आमिर जो होता हा उच्च अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला. अधिकाऱ्यापर्यंत जाऊन यानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, अधिकाऱ्याला याच्याबद्दल संपूर्ण सांगितलं. त्यावेळेस जे उच्च अधिकारी होते यांनी पोलिसांना आदेश दिले आणि आदेशाच्या नंतर 10 मार्च 2026 या दिवशी पुन्हा जी अनवरीची कब्र होती ती खोदल्या गेली, तिचा मुर्दा वर काढला गेला आणि तो मुर्दा मग पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम जेव्हा रिपोर्ट आली, पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये असं आढळून आलेलं होतं की तिच्या मानेचा मणका मोडला गेलेला होता, ज्यातून तिची मृत्यू झालेली होती. की जेव्हा आता असं कारण डॉक्टरांच्या समोर, पोलिसांच्या समोर आणि जे अनवरीचं कुटुंब होतं यांच्या समोर येते, तर तेव्हा सरळ यांचा संशय जो होता हा हिनावर जातो. कारण सर्वांना वाटत होतं की ती हार्ट अटॅकने मरण पावली आहे, पण तिच्या मानेचा मणका मोडला गेलेला होता, तिची मान मुरगळली गेलेली होती, एका प्रकारे तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आलेली होती. त्यानंतर मग आता ज्यावेळेस हिनाची चौकशी करत होते त्यावेळेस हिना मात्र आता आपल्या कुटुंबियांना याच्याबद्दल काहीही सांगायला तयार नव्हती. शेवटी पोलिसांनी हिनाला ताब्यात घेतलं आणि ज्यावेळेस तिला पोलीस स्टेशनला नेऊन तिची सक्तीने चौकशी करायला सुरुवात केली, त्यावेळेस मात्र हिना मग पोपटासारखी जी काही कहाणी होती ही संपूर्ण पोलिसांना सांगत होती. कहाणी अशी होती की ज्या प्रकारे 2020 मध्ये हिचं लग्न होऊन ही आमिरच्या घरी नांदायला आलेली होती, राहायला आलेली होती, तेव्हापासूनच आमिर काही दिवस घरी असायचा तर काही दिवस तो आपल्या ट्रकवर बाहेर गावी जात असायचा. आता असा घरापासून बरेच दिवस तो लांब असायचा, आपल्या पत्नीला तो वेळ देऊ शकत नव्हता आणि ह्यामध्येच जी हिना होती हिच्या काही शारीरिक भावना तिला सतावत होत्या, तिच्या काही शारीरिक गरजा तिला सतावत होत्या. ह्यामुळेच ती एक जवळच हिच्या राहत असलेला आदिल नावाचा जो आमिरचा चुलत भाऊ होता याच्या ती प्रेम संबंधामध्ये पडली आणि त्या दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले आणि त्यानंतर मग दोघांमध्ये अशी काही जवळीकता निर्माण झाली की घरी फक्त सासू आणि सून ह्या दोघीच राहत होत्या. आणि ज्या वेळेस मग सासू ही कधी बाहेर गेलेली असेल त्यावेळेस आदिल जवळच राहत असल्यामुळं हळूच वहिनीच्या खोलीत शिरायचा, वहिनीसोबत तो शारीरिक संबंध स्थापित करायचा आणि असंच 2 मार्च 2026 या रात्रीला सुद्धा जी अनवरी होती ही जेवण करून आपल्या खोलीत झोपलेली होती, तर हिना ही सुद्धा जेवण करून आपल्या खोलीत झोपलेली होती. जेव्हा अनवरीला ही गाढ झोप लागलेली होती त्यावेळेस हिना हळूच आपल्या दिराला फोन करते आणि त्याला आपल्या खोलीत आपल्या घरात बोलावून घेते आणि त्यानंतर जेव्हा त्याला घरात बोलावून घेतलं, ज्यावेळेस आदिल आपल्या वहिनीच्या खोलीमध्ये जाऊन दोघांमध्ये काही वेळ बोलाचाली सुरू झाली, दोघांमध्ये शारीरिक संबंध होत होते आणि याचीच चाहूल मग अनवरीला लागली. ती झोपेतून जागी झाली आणि हळूच ती आपल्या सुनेच्या खोलीजवळ येते, दारातून डोकावून पाहते तर घरामध्ये तिचाच पुतण्या आणि तिचीच सून हे नको त्या अवस्थेमध्ये अनवरीला दिसले. त्यावेळेस ही आपल्या सुनेला समजावण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच वेळेस आदिललाही समजावण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यानंतर ती कशीबशी शांत होऊन बाजूला आपल्या खोलीमध्ये जाऊन झोपलेली होती. पण आता हिनाला काहीतरी भीती वाटत होती. हिनाला वाटत होतं की आता जी तिची सासू आहे अनवरी ही काही गप्प बसणार नाही, ही आता कदाचित माझ्या नवऱ्याला सांगेल आणि माझा नवरा मला तलाक देईल किंवा तो मला जीवानिशी सुद्धा मारून टाकेल. ह्यासाठी तिला आता भीती वाटत होती आणि ह्यामुळेच ती मग आपल्या डोक्यामध्ये एक योजना आखते आणि ती आपल्या प्रियकर असलेला दिराला आदिलला सांगते की आपल्याला आज या म्हातारीचं कोणत्याही परिस्थितीमध्ये कायमचं तोंड बंद करावं लागेल, नाहीतरी ही उद्या आपल्या दोघांच्या प्रेमसंबंधाचं भांडाफोड करेल आणि माझ्या नवऱ्याला जर कळालं तर आपण पुन्हा कधीच दोघं एकमेकांना भेटू शकणार नाही, कारण माझा नवरा मला सोडून देईल. आणि ह्याचमुळं मग आदिलही तिच्या सांगण्यावरून तयार होतो आणि त्यानंतर मग आदिल हळूच आपल्या चुलतीच्या खोलीमध्ये जातो आणि त्यानंतर मग तो ज्या बाजेवरती झोपलेली होती त्याच ठिकाणी तो तिचा गळा आवळायला लागतो आणि ती ज्या वेळेस धडपड करायला लागते त्यावेळेस हिनाने तिचे पाय धरले आणि आदिलने तिचा गळा आवळून तिचा गळा मुरगळला. ह्यामध्ये तिच्या मानेचा एक मणका मोडला गेला होता आणि अशा पद्धतीने या दोघांनीही निर्दोष असलेली जी अनवरी होती हिचा जीव घेतला. पण म्हणतात ना की आपल्या कर्माची फळं आपल्याला याच जन्मात भोगावी लागतात, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, ती कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्याला त्याची परतफेड करावीच लागते. या दोघांच्या या गुन्ह्याची कोणालाही चाहूल सुद्धा लागलेली नव्हती आणि ही जी महिला होती हिच्या अनैतिक संबंधाबद्दल तिच्या नवऱ्याला किंवा तिच्या कुटुंबियांना कोणालाही भनक सुद्धा लागलेली नव्हती आणि या महिलेनं आपल्या अनैतिक संबंधाला लपवून ठेवण्यासाठी आपल्या सासूची अशा प्रकारे हत्या केली हे सुद्धा कोणाला याच्याबद्दल माहीत नव्हतं. पण हिचे कर्म हिच्या तोंडून स्वतः
हे कबूल करायला भाग पाडतात आणि ही महिला आवेशात रागात येऊन आपल्या ननदेला धमकी देते. त्यावेळेस हे संपूर्ण प्रकार उघड झाला होता. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे, जागरूक करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.